मुसळधार पावसात घराची भिंत कोसळणं, इमारत कोसळणं अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा घटनांमध्ये जीवितहानी होण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 4 दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एक धोकादायक इमारत कोसळली होती. या घटनेनंतर एकच खळबळ शहरात उडाली. शहरात दाटीवाटीनं असणाऱ्या वस्तीत धोकादायक इमारती म्हणजे डोक्यावर टांगती तलवार. धोकादायक इमारत कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. इमारत कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने नागरिकांना आवाहन करून तत्काळ धोकादायक इमारती खाली करण्यास सांगितले. धोकादायक इमारतीबाबत मिळकतधारकांना महापालिकेने नोटीसही बजावली आहे. कोल्हापूर शहरात 70हून अधिक इमारती धोकादायक असून या सर्व इमारतींबाबत युद्धपातळीवर महापालिका कारवाई करत आहे. जर धोकादायक इमारती उतरून घेतल्या नाहीत तर पाणी आणि वीज कनेक्शन थेट तोडले जाण्याचा इशारा महापालिका प्रशासनानं दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 70 पेक्षा जास्त धोकादायक इमारती होत्या, ज्याच्यामध्ये आम्ही मागील 2-3 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचा पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही आढावा बैठक घेतली होती. सर्व वॉर्ड ऑफिसरना सांगितलं होतं की धोकादायक इमारतींचा सर्व्हे करावा. त्याच्या अनुषंगानं आमच्याकडे कॅटेगरी आलेली आहे. त्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये C1, C2 कॅटेगरी म्हणजे C1 कॅटेगरीमध्ये म्हणजे अत्यंत धोकादायक इमारत आहे जी पाडावी लागते असे. बाकी C2 कॅटेगरी वगैरे आहे तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्यामध्ये परत लोकांना बाहेर काढून दुरुस्ती करणे किंवा परमनंट दुरुस्ती करणे अशा स्वरूपाची त्याची आकडेवारी आहे. C1 कॅटेगरीमधल्या ज्या अत्यंत धोकादायक इमारती होत्या तर त्या काढण्यासंदर्भात मागील 2 महिन्यापासून महापालिकेने कारवाई केलेली आहे. त्याच्यामधील काही फक्त न्यायालयीन बाबी ज्याच्यामध्ये आहेत अशी प्रकरणं वगळता सर्व इमारती महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या आहेत. पावसाळा सुरू झालेला आहे, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्या अनुषंगानं आमच्याकडे जी आकडेवारी आहे तर त्यामध्ये काही लोकांच्या तक्रारी असतील त्या किंवा महानगरपालिकेच्या स्टाफकडून जो सर्व्हे केलेला आहे तर त्या सर्व्हेमधली आकडेवारी आहे. हा सर्व्हे सोडून किंवा इतरही अशा इमारती असू शकतात की ज्या धोकादायक आहेत त्या पाडणं आवश्यक आहे. तरी या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की आपल्या भागामध्ये कुठेही जर का धोकादायक इमारत असेल तर महानगरपालिकेला इमिडिएटली कळवावं. महानगरपालिकेकडून ती धोकादायक इमारत ऑडिट करून ते उतरण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. समजा कुठल्या नागरिकांनी उतरलं नाही तर ती इमारत रिकामी करणे, त्याला बॅरिकेटिंग करणे आणि गरज पडली तर पोलीस बळाचा वापर करणे अशा वेगवेगळ्या उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात येतील. तरी सुद्धा नागरिक जर का त्या धोकादायक इमारतीतून बाहेर नाही आले तर त्यांचं लाईट कनेक्शन आणि पाणी कनेक्शन कट करून त्या मान्सून सीझन मध्ये तरी तिथं कोण राहणार नाही अशा स्वरूपाची व्यवस्था केली जाईल. तरी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाशी जे काही माहिती असेल तर ती शेअर करावी जेणेकरून आम्हाला कार्यवाही करणं सोपं होईल. कोल्हापुरातील एक धोकादायक इमारत कोसळल्यानंतर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास थेट पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आलाय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.